प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार. इयत्ता 4थी आणि 7वीचा स्कॉलरशिपचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. त्याच्यासाठी कशा पद्धतीची प्रोसेस आहे ते आपण पाहणार आहोत. प्रथमतः आपण गुगल क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी MSc पुणे असं टाईप करायचं आहे. चला तर मग आपण पाहूया. या ठिकाणी आपल्याला MSc पुणे असं टाईप केल्यानंतर आपल्याला PUPPS याच्यावरती जाऊन क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा 2026 याच्यावरती क्लिक करा. 2026वर क्लिक केल्यानंतर इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 करता येथे क्लिक करा. याच्यावरती जाऊन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये डाव्या बाजूला शाळा नोंदणी ओनली 4th and 7th स्कूल रजिस्ट्रेशन म्हणजे शाळा नोंदणी याच्यावरती जाऊन आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता शाळा नोंदणी याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी शाळेचा UDIS कोड टाका. मग या ठिकाणी आपण काय करायचं आहे, शाळेचा UDIS कोड टाकायचा आहे. तुमच्या शाळेचा जो UDIS कोड आहे तो UDIS कोड या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आणि तुमच्या शाळेचं नाव शोधता येतंय किंवा नाही हे पाहायचंय. द UDIS कोड इंटर्ड इज नॉट रजिस्टर्ड, प्लीज फिल इन द बिलो. म्हणजे प्रविष्ट केलेला UDIS कोड नोंदणीकृत नाही, कृपया आवश्यक तपशील भरा. आता आपली शाळा रजिस्ट्रेशन झालेली नाहीये. मग तर स्कूलचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आपल्याला काय करायचं, हे संपूर्ण शाळेचं नाव असेल, शाळेचा पत्ता असेल, पिनकोड, जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि या ठिकाणी ईमेल ID आणि अपलोड डॉक्युमेंट. आता डॉक्युमेंट कोणतं अपलोड करायचं आहे ती ह्या जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. तर मग कोणतं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे शाळेच्या लेटर हेडवरती आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीचं म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्याच्यावरती तुमच्या शाळेचा UDIS क्रमांक असेल, त्याचबरोबर तुमच्या शाळेचं पूर्ण पत्ता हे सर्व जे असणार आहे ते अशा पद्धतीचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे, केंद्र, तालुका, जिल्हा, अशा पद्धतीचा हा जे PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला 100 KBच्या आतमध्ये हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन अशा प्रकारचं हा फॉर्मॅट म्हणजे शाळा UDIS कोड आणि स्कूल रजिस्ट्रेशनचा हा जो फॉर्म आहे तो व्यवस्थित भरा आणि तो त्या ठिकाणी अपलोड केल्यानंतर तुमची शाळा त्या ठिकाणी तुम्हाला एक असा पॉपअप येतो की 2 तासामध्ये तुमची शाळा रजिस्ट्रेशन होणार आहे. तर 2 तास लागत नाहीत, अर्ध ते 1 तासामध्ये तुमची शाळा रजिस्ट्रेशन पूर्ण होते आणि तुम्हाला पुढची विंडो म्हणजेच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याची त्या ठिकाणी येते. त्याच्यामुळे हा फॉर्म तुम्ही डिस्क्रिप्शनमधील लिंकला क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्ही त्या ठिकाणी भरायचा आहे. मुख्याध्यापकाचा सही शिक्क्यानुसार हा फॉर्म त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे तर याच्यामध्ये तुमच्या शाळेचं नाव, तुमच्या शाळेचा पूर्ण पत्ता, तुमच्या शाळेचा ईमेल ID हे सर्व त्यामध्ये आहे. आणि ते जे डॉक्युमेंट आहे ते बघा, शाळेच्या लेटर हेडवरती मुख्याध्यापकाचं सही शिक्क्यानुसार उपरोक्त माहिती म्हणजे वरची माहिती आपण सगळी घेतलेली आहे. ती माहिती त्या ठिकाणी काय करायची आहे, चूज फाईलला क्लिक करून त्या ठिकाणी हे जे लेटर हेड आहे किंवा हा जो फॉर्म आहे तो फॉर्म अपलोड करायचा आहे. त्यानंतर आता शाळा नोंदणीवर परत जायचं. मग त्या ठिकाणी 4थी 7वी स्कूल रजिस्ट्रेशन याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेची नोंदणी झालेली दिसणार आहे. कधी अर्ध्या ते 1 तासाने नंतर म्हणजे हा फॉर्म अपलोड केल्यानंतर अर्धा ते 1 तासाने या ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेचा UDIS कोड टाकला की लगेच तुमच्या शाळेचं नाव येईल. त्याच्यामध्ये तुमची शाळा आहे का नाही प्लीज सिलेक्ट येस वरती क्लिक करा. म्हणजे ही तुमची शाळा आहे हे लक्षात येईल आणि नंतर पुढची प्रोसेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजेच अशा पद्धतीचं स्कूल रजिस्ट्रेशन शाळा नोंदणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शाळा नोंदणी केल्यानंतरच तुम्हाला काय होणार आहे की फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यामुळे शाळा नोंदणी ही खूप महत्त्वाची आहे आणि ती त्या पद्धतीने आपल्याला करायची आहे. आता या ठिकाणी
शाळेत शिकवत असलेला अभ्यासक्रम किंवा व्यवस्थापनाचा प्रकार, शाळेच्या व्यवस्थापनाचा प्रकार कोणता आहे तुमचा, झेडपी असेल तर झेडपी निवडा. त्यानंतर पहा झेडपी आहे पहा, म्हणजे शाळा व्यवस्थापनाचा प्रकार, सगळे प्रकार दिलेले आहेत. त्याच्यापैकी आपलं काय आहे, झेडपी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद हे त्या ठिकाणी काय करायचं आहे, निवडायचं आहे. त्यानंतर शिकत असलेला अभ्यासक्रम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र MSCRT. त्यानंतर पहा मीडियम आपल्याला निवडायचं आहे. मराठी असेल तर मराठी निवडा, तुमचं सेमी असेल तर सेमी निवडा. व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं मीडियम म्हणजे माध्यम त्या ठिकाणी निवडायचं आहे. शाळेचा प्रकारानंतर पहा, म्हणजे शाळेचा प्रकार, त्यानंतर शाळेचे पहा प्रकार कोणता आहे. तुमची आश्रमशाळा व्यतिरिक्त शाळा असेल तर त्या पद्धतीने निवडा. शाळेचं क्षेत्र ग्रामीण आहे की शहरी ते त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अचूक पद्धतीने निवडायचं आहे. शाळेचा ईमेल ID टाकायचा. त्यानंतर पहा ईमेल ID व्यवस्थित टाका, कन्फर्म ईमेल ID. जर शाळेचा ईमेल ID नसेल तर शिक्षकाने स्वतःचा ईमेल ID टाकला तरी देखील त्या ठिकाणी चालणार आहे. पहा म्हणजे त्या ठिकाणी त्या ईमेलवरती तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यामुळे ईमेल ID तुम्ही व्यवस्थित टाका. जो ईमेल ID चालू आहे असाच ईमेल ID तुम्हाला टाकायचा आहे, कारण की त्याच्यावरती पासवर्ड त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. पहा म्हणजे एकदा टाकल्यानंतर परत कन्फर्म स्कूल ईमेल ID याच्यावरती जाऊन परत कन्फर्म करून टाकायचा आहे. म्हणजे तोच ईमेल ID तुम्ही वर जो टाकलेला आहे तोच ईमेल ID काय करायचा आहे, खाली टाकायचा आहे. व्यवस्थित ईमेल ID काय करायचं आहे, फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर पहा अशा पद्धतीने हा ईमेल ID व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला खालच्या टॅबवरती जायचं आहे. म्हणजेच खाली काय आहे तर डू यू हॅव इंटरनेट कनेक्शन इन स्कूल, म्हणजे शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. यस केलंय पहा. त्यानंतर शाळेचा पूर्ण पत्ता त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. पहा शाळेचा व्यवस्थित पत्ता तुम्ही शहर, त्यानंतर पोस्ट, तुमच्या शाळेचं जे आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला फिल करायचं आहे. त्यानंतर जिल्हा असेल, विलेज, सिटी, गाव, शहर, पोस्ट, जिल्हा, पिनकोड हे सर्व व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे, फिल करायचं आहे. त्यानंतर ब्लॉक म्हणजे तालुका देखील तुम्हाला काय करायचं आहे, योग्य प्रकारे निवडायचा आहे. त्यानंतर परीक्षाचं संलग्नता शुल्क आहे पहा 200 रुपये. ते 200 रुपये त्या ठिकाणी दिसेल. मुख्याध्यापकाचं तुम्हाला काय करायचं आहे, आडनाव प्रथम टाकायचं आहे. संपूर्ण जे आहे तो फॉर्म इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटरमध्ये तुम्ही काय करायचं आहे, फिल करायचं आहे. लास्ट नेम, त्यानंतर मिडल नेम पूर्ण केल्यानंतर सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ईमेल ID देखील आहे मुख्याध्यापकांचा, तो देखील त्या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे, व्यवस्थित फिल करायचा आहे. आणि जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती देखील तुम्हाला काय येणार आहे, पासवर्ड त्या ठिकाणी येणार आहे. पहा अशा पद्धतीचं हे केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं. डू यू हॅव प्रोसीड विथ स्कूल रजिस्ट्रेशन, माहिती बरोबर असल्यास येस बटनावर क्लिक करा. येस बटनावर क्लिक केल्यानंतर भरलेल्या माहितीत कोणताही बदल करता येणार नाही. एकदा येस बटनावर क्लिक केलं की माहितीमध्ये बदल करता येणार नाही. आता आपल्याला काय करायचं आहे पहा, कम्प्लीट युअर पेमेंट. आपल्याला काय करायचं आहे, 200 रुपयाचं जे पेमेंट आहे ते पेमेंट त्या ठिकाणी करायचं आहे. पहा आता एकदा पेमेंट केलं की परत आपल्याला काय करता येणार आहे पुढं, की आपल्याला विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करायला आपल्याला विंडो ओपन होणार आहे. म्हणजेच आपल्याला अगोदर हे 200 रुपयाचं पेमेंट करणं आवश्यक आहे. आता पेमेंट कम्प्लीट युअर पेमेंट याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. याच्यावरती UPI QR कोड याच्यावरती गेल्यानंतर तुम्ही तुमच्या फोनपेने हा काय QR कोड स्कॅन करून 200 रुपयाचं जे पेमेंट आहे ते एकदम इझिली त्या ठिकाणी करू शकता. काय करायचं आहे, फक्त हा जो QR कोड आहे तो आपल्या फोनपे, जसं तुम्ही QR कोड स्कॅन करता फोनपेमध्ये जाऊन, त्याच पद्धतीने काय करायचं आहे, फोनपेवरती जाऊन हा QR कोड स्कॅन करून 200 रुपयाचा पेमेंट करायचं आहे. केल्यानंतर पहा तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड येईल त्या ठिकाणी, म्हणजे युडायस कोड हाच तुमचा काय आहे, युजर नेम आहे, तो युडायस कोड टाकायचा. आणि पासवर्ड कुठे येणार आहे, तुम्हाला मेल, जो तुम्ही मेल दिलेला आहे त्याचबरोबर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती
आणि तुमच्या मेलवरती पासवर्ड आलाय तो पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुम्ही ज्यावेळेस पासवर्ड टाकाल व्यवस्थित पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबर जो मी मोबाईल नंबर या ठिकाणी टाकलेला आहे सुरुवातीला त्यावरती आणि ईमेल आय डी जो टाकलेला आहे त्याच्यावरती दोन्हीवरती तुम्हाला काय येणार आहे की हा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यामुळे तो पासवर्ड तुम्ही व्यवस्थित टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर पहा हे लॉग इन केवळ 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा करता आहे. या लॉग इन मध्ये इयत्ता 5वी 8वीचे आवेदनपत्र भरण्यात येऊ नयेत. म्हणजे 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती करता हे आवेदन आहे आणि मग त्याच्यावरती कंटिन्यू या बटनावरती आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर पहा अशा पद्धतीचं विद्यार्थी नोंदणीबाबत सूचना इयत्ता 4थी विद्यार्थी नोंदणी भरणे व ऑनलाईन शुल्क भरणे इयत्ता 7वी विद्यार्थी नोंदणी भरणे व ऑनलाईन शुल्क भरणे पहा म्हणजेच या चेकबॉक्सवरती क्लिक करा की मी वरील सूचनांचे वाचन केले आहे आणि 2026 साठी विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरू इच्छितो किंवा इच्छिते या चेकबॉक्सवरती काय करायचं आहे तुम्हाला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं आहे कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं आहे. पहा कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर पहा अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं तुमच्या मुख्याध्यापकाचं नाव त्यानंतर त्यांचं या ठिकाणी मुख्याध्यापक प्राचार्याचा फोटो स्वाक्षरीसह अपलोड करायचा आहे. 100 KB आतमध्ये हा फोटो पाहिजे आणि अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं काम काय करायचंय तर मुख्याध्यापकाचा प्राचार्याचा फोटो आणि त्यांची जी सही आहे ती त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. पहा अशा पद्धतीची तुम्ही मुख्याध्यापकाची सही आणि फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट अँड कन्फर्म या बटनावरती जायचं आहे. त्यानंतर यस याच्यावरती करा. भरलेली माहिती बरोबर यस या बटनावरती क्लिक केल्यानंतर पहा आता काय झाले तुम्हाला या ठिकाणी नंबर 11 अंकी त्या ठिकाणी दाखवलाय. म्हणजे अशा काही अडचणी असतात की त्या व्यवस्थित सोडवायच्या आहेत. पहा तुम्ही व्यवस्थित सबमिट अँड कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर येस या बटनावरती क्लिक करा. तुम्हाला पुढच्या विंडोवरती त्या ठिकाणी घेऊन जाईल. स्कूल डिटेल अपलोड अपडेटेड सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतर म्हणजे समोर दिसेल पहा तो मेसेज स्क्रीनवरती. त्यानंतर संपूर्ण माहिती एकदा पाहून घ्या आणि आपल्याला मग पुढं त्या ठिकाणी जायचं आहे. पहा आता संपूर्ण माहिती एकदा चेक केल्यानंतर पहा मुख्याध्यापक प्राचार्यांचा फोटो सही संपूर्ण माहिती तुम्ही याची प्रिंट देखील काढू शकता किंवा आता आपल्याला या ठिकाणी इयत्ता 4थीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. पहा रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपणास इयत्ता 4थी परीक्षा करता आवेदनपत्र भरायचे असल्यास यस या बटनावर क्लिक करा. पहा 4थीचं भरायचं यस बटनावर क्लिक करा. 4थीचं 7वी असेल तर 7वीचा देखील आपण भरू शकतो. पहा प्रवेश शुल्क त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय किती आहे काय. आता पहा माहिती आपल्याला भरायची एवढा कोड येईल तुमची शाळा इयत्ता येईल विद्यार्थ्यांचा आवेदनपत्र क्रमांक. आता या ठिकाणी विद्यार्थ्याचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. आपल्याला चूज फाईलवर जायचंय आणि 100 KB आतमध्ये विद्यार्थ्याचा फोटो आणि स्वाक्षरी त्या ठिकाणी अगोदर आपल्याला काय करायचे आहे अपलोड करायचे आहे. पहा आता चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे विद्यार्थ्याची त्या ठिकाणी फोटो आणि म्हणजे फोटो आणि त्याच्या खाली लगेच सही अशा पद्धतीचं अपलोड त्या ठिकाणी करायचं आहे आणि ती बी किती 100 KB आतमध्येच तुम्हाला तो फोटो आणि सही त्या ठिकाणी घ्यायची आहे. अशा पद्धतीने पहा या ठिकाणी येईल विद्यार्थ्याचा फोटो आणि सही. त्यानंतर त्याचं आडनाव टाकायचं आहे. आडनाव टाकल्यानंतर व्यवस्थित पहा नाव असेल त्याच्यामध्ये चुका होऊ देऊ नका. विद्यार्थ्याचा आधारप्रमाणे त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी आडनाव असेल नाव असेल वडिलाचं नाव असेल आईचं नाव असेल ते व्यवस्थित त्या ठिकाणी टाका. पहा म्हणजेच त्या ठिकाणी आपण इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म भरण्याचं काम आपलं सुरू आहे. प्रथम आडनाव टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव त्यानंतर वडिलाचं नाव आणि आईचं नाव अचूक पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे फिल करायचं आहे.
पहा, विद्यार्थ्याचा फोटो आणि सही हे 100 KB आत असणं गरजेचं आहे. पहा, तरच त्या ठिकाणी तो काय होतोय, फोटो आणि सही अपलोड त्या ठिकाणी होत आहे. पहा, त्यानंतर मदर्स नेम झाल्यानंतर स्टुडंट जेंडर त्या ठिकाणी तुम्ही काय करा, क्लिक करा. पहा, फिमेल वरती क्लिक केल्यानंतर मेल असेल तर मेलवरती क्लिक करा. दिव्यांग आहे किंवा नाही, नो असेल तर काही आवश्यकता नाही, येस असेल तर तुम्हाला परीक्षा लेखनिकची आवश्यकता आहे किंवा नाही हे टाकावं लागेल. डेट ऑफ बर्थ या ड्रॉपडाऊनमध्ये व्यवस्थित निवडा, कारण की या डेट ऑफ बर्थचं खूप महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी आहे. कारण की विद्यार्थ्याला पात्र झाल्यानंतर त्याला शिष्यवृत्ती भेटण्यासाठी या वयाचं मॅटर म्हणजे वय देखील महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे डेट ऑफ बर्थ एकदम अचूक त्या विद्यार्थ्याची आपल्याला काय करायची आहे, टाकायची आहे. पहा, त्यानंतर तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे का किंवा डोमोसाईल त्याच्याकडे आहे का, येस करा. त्यानंतर विद्यार्थ्याचा आधार नंबर त्या ठिकाणी अचूक पद्धतीने टाकायचा आहे. पहा, आधार नंबर व्यवस्थित त्या ठिकाणी फिल करा आणि नंतर आपल्याला पुढच्या प्रोसेसला त्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजेच त्याची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आपल्याला काय करायची आहे, निवडायची आहे. पहा, आधार नोंदणी क्रमांक, जर आधार क्रमांक नसेल तर आधार नोंदणी क्रमांक म्हणजे एनरोलमेंट नंबर देखील तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, टाकू शकता. परंतु जवळजवळ सर्वांकडे आधार नंबर आहे, त्यामुळे आधार घ्या. पहा, आता तुम्हाला कॅटेगरी निवडायची. पहा, कॅटेगरी निवडा व्यवस्थित. मीडियम परीक्षेचं माध्यम, पहा मराठी असेल तर मराठी, सेमी असेल तर सेमी. विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम पहा म्हणजे MSCRT. त्यानंतर इन्कम, पहा वडिलांचं किंवा पॅरेंटचं इन्कम. त्यानंतर पालकाचा मोबाईल नंबर असेल तर टाका, नसल तर नाही टाकला तरी त्या ठिकाणी आपल्याला जमतोय. पालकांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, टाकायचा आहे. पहा, आता ईमेल ID जर पालकाचा तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर नाही टाकला तरी चालेल, काही अडचण नाही. परंतु त्या ठिकाणी जर उपलब्ध असेल तर नक्कीच पालकाचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID फिट करायचं आहे. पहा, अशा पद्धतीचं पहा व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क, पहा प्रवेश शुल्क 50 आहे, परीक्षा शुल्क 75 आहे. म्हणजे हा कॅटेगरीचा विद्यार्थी असल्यामुळे याचं शुल्क 125 आहे. पहा म्हणजेच ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी जास्त शुल्क आहे. पहा, आता हमीपत्र म्हणजे मुख्याध्यापकाचं हमीपत्र त्या ठिकाणी अशा पद्धतीचं असणार आहे. मुख्याध्यापकाने की हे आवेदनपत्र सर्व भरलेली माहिती योग्य आणि अचूक असल्याचं हमीपत्र त्या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजेच मुख्याध्यापकाच्या हमीपत्रानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह आणि प्रिव्ह्यू या बटनावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. म्हणजेच पहा आता सेव्ह अँड प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय होतंय की या विद्यार्थ्याची जी संपूर्ण माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी येते. ती माहिती एकदा चेक करा आणि माहिती चेक केल्यानंतर पहा आडनाव असेल, वडिलाचं नाव, विद्यार्थ्याचं लिंग, डेट ऑफ बर्थ, रहिवासी, महाराष्ट्राचा रहिवासी आहे किंवा नाही, आधार क्रमांक, ही संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. आरक्षण प्रवर्ग, विद्यार्थ्याचे शिकत असलेला अभ्यासक्रम, पालकाचा मोबाईल नंबर, म्हणजेच त्या ठिकाणी संपूर्ण माहिती विद्यार्थ्याची आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. शुल्क, मुख्याध्यापकाचं हमीपत्र हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. सबमिट या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. पहा, एडिट आणि सबमिट, एडिटवर तुम्हाला जर काही दुरुस्ती करायची असेल तर करा किंवा मग सबमिट केल्यानंतर पहा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ही जी माहिती आहे. पहा, स्टुडंट रजिस्टर्ड सक्सेसफुली, हा स्टुडंट काय झालेला आहे, रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. आता तुम्हाला जर दुसरा विद्यार्थ्याची माहिती भरायची असेल तर लगेच त्या या ठिकाणी काय करू शकता, विद्यार्थ्याचं फोटो आणि स्वाक्षरी निवडून तुम्ही दुसरा विद्यार्थी, त्याचं आडनाव, त्याचं सगळी माहिती, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही काय करू शकता. प्रत्येक एक विद्यार्थीचं रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर पहा रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहा आता रजिस्ट्रेशन नंतर फी पेमेंट याच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला किती विद्यार्थ्याचे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते या ठिकाणी दिसणार आहे. आणि त्याचं पेमेंट पहा वरच्या बाजूला उजव्या बाजूला निळी पट्टी, पहा त्या निळी पट्टीला क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, त्या विद्यार्थ्याचं पेमेंट करण्याची विंडो त्या ठिकाणी ओपन होणार आहे. पहा QR कोड तो स्कॅन केला की तुम्ही काय करू शकता, त्या विद्यार्थ्याचं
पेमेंट त्या ठिकाणी करू शकता आणि तुमचा जो ऑनलाईन फॉर्म आहे स्कॉलरशिपचा तो त्या ठिकाणी भरला जाणार आहे. म्हणजे हे फक्त पेमेंट तुम्हाला फोनपेच्या सहाय्याने करायचं आहे. आपण या ठिकाणी केलेलं नाही, परंतु अशा पद्धतीने तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म त्या ठिकाणी भरला जाणार आहे. अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिला, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानतो आणि थांबतो.